नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। भारत हा कृषी प्रधान देश आहे। दिवसेंदिवस कृषी क्षेत्रात विकास होत असून शेतीच्या पद्धतीही बदलत चालल्या आहे। त्यातीलच ड्रोन तंत्रज्ञान हे भारतात नवीन आहे, परंतु त्याचा उपयोग कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे। यामुळे पिकांवरील औषध फवारणीचे काम क्षणार्धात पूर्ण होत आहे। म्हणूनच केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणि एजन्सींना अनुदान किंवा आर्थिक मदत करून ड्रोन खरेदी करण्यास किंवा भाडे तत्वावर घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे। शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी संबंधित एजन्सी चालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विज्ञान केंद्र, राज्य कृषी विद्यापीठे आणि इतर सरकारी कृषी संस्था ड्रोन खरेदीवर 100% किंवा 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी उत्पादक संघटनेला शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनचे प्रात्यक्षिक देण्यासाठी 75% अनुदान दिले जाणार आहे। तर ड्रोन भाड्याने घेणाऱ्या एजन्सींना आकस्मिक खर्चासाठी प्रति हेक्टर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त 40 लाख रुपये मदत म्हणून दिली जाणार आहे। शेतकरी सहकारी संस्था, FPO तसेच ग्रामीण उद्योजकांना ड्रोन खरेदी करण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रातील पदवीधारकाला 50% किंवा 5 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे। अनुसूचित जाती आणि जमाती, महिला तसेच ईशान्येकडील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर 50% किंवा 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात असून इतर शेतकऱ्यांना 40% किंवा 4 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते। याशिवाय केंद्र सरकारने महिलांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे। या योजनेनुसार महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना शेतीच्या कामासाठी ड्रोन दिले जातात। या ड्रोनद्वारे बचत गटांतील महिला द्रव खते आणि कीटकनाशके फवारून पैसे मिळवू शकतात। या योजनेअंतर्गत ड्रोन दीदींना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जात असून बचत गटातील दुसऱ्या महिलेला किंवा तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना विद्युत वस्तू, फिटिंग्स आणि साधने दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि ड्रोन सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाते। देशातील अनेक राज्यांमध्ये ड्रोन पायलटची मोठी मागणी आहे। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे राज्य आघाडीवर असून तिथे ड्रोन पायलटची मागणी जास्त आहे। या राज्यातील तरुणांना या क्षेत्रात चांगल्या संधी मिळत आहे। या दोन्ही राज्यांमधील ड्रोन पायलट तरुण दरमहा 60,000 रुपयांपर्यंत कमाई करतात। म्हणूनच केंद्र सरकार ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणावर अधिकाधिक खर्च करत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।